डोंगरी महोत्सव. कुठं आहे डोंगरी महोत्सव? मळीला. होय. चला मग बघूया. अशा प्रकारे आम्ही डोंगरी महोत्सवमध्ये एंट्री केली. एंट्री केल्यानंतर तिथे सगळीकडे पाळणे वगैरे पाहायला भेटली. जम्पिंग जपांग, आकाशी पाळणा. आदिराज आणि सान्वी खूपच खुश झाले होते. आकाशी पाळण्यात सान्वीला बसायचं होतं आणि इथे सगळीकडे 20 रुपयेमध्येच सगळे पाळणे होते. बाकीच्या ठिकाणी जास्त पैसे घेतात, पण या ठिकाणी फक्त सगळे हर एक प्रकारचे पाळणे फक्त 20 रुपयेमध्ये. आणि सान्वी मला म्हणत होती, इकडे चल मम्मी, तिकडे चल. आणि विमानामध्ये आदिराजला आम्ही बसवलं. आदिराज खूपच खुश झाला होता आणि सान्वीचं मला बाय करायचं चाललं होतं. आदिराज खूप हसत होता, खूप खुश झाला होता. त्याच्यानंतर आम्ही सान्वीला जम्पिंग जपांगमध्ये बसवलं, पण आदिराज काय घाबरत होता. तो काय जम्पिंग जपांगमध्ये काय बसला नाही. आदिराज विमान खूपच उंच जात होता. आदिराज खूप हसत होता, त्याला खूप आवडलं होतं. तो खूप खूप खुश झाला होता. त्याच्यानंतर सान्वी पण खूपच खुश झाली होती आणि मला बाय बाय करायचं चाललं होतं. तिथून नंतर आम्ही आईस्क्रीम वगैरे खाल्लं. त्याच्यानंतर जम्पिंग जपांगमध्ये सान्वी वरती चढत होती आणि आदिराज खालून हसत होता. तिला दीदी दीदी असा हात मारत होता, पण सान्वीला तिचा पायजमा असल्यामुळे तो अडकत होता. तरी पण ती चढत होती आणि घसरून खाली येत होती. आदिराज काय जम्पिंग जपांगमध्ये चढत नव्हता, म्हणून त्याला आम्ही बाहेरच असं बसवलं आणि तो जम्पिंग जपांग हालत होतो म्हणून तो पण असा हालत होता. घोडा खेळत होता आणि पप्पांना दाखवत होता. पप्पा पप्पा हाक मारत होता. आणि नंतर मग सान्वी काय ऐकतच नव्हती. लवकर ये बाहेर असं आम्ही म्हणत होतो, पण सान्वी काय यायला तयार नव्हती. मग अंधार पडत चालला होता, तरी तिची काय खेळायचंच होतं तिला. त्याच्यानंतर आम्ही आकाशी पाळणा वगैरे बसलो आणि ती बोटिंगमध्ये अशी छोटे लहान मुलांची बोटिंग असती, त्याच्यामध्ये सान्वीला बसवलं 20 रुपयामध्ये. इथे पण 20 रुपयामध्येच, काही कोणत्याही ह्याच्यात बसलं तरी 20 रुपयामध्येच होतं. आदिराजला काही आम्ही बसवलं नव्हतं, सान्वीला फक्त बसवलं होतं. तो काय बसत नव्हता म्हणून. बोटिंगमध्ये सान्वी खूप खुश झाली होती. तिला सांगत होतो आम्ही अशी मागे मागे बोट कर, पण ती काय सगळ्या बोट अशा थडकत होत्या एकमेकांना, तिला काय येतच नव्हतं. नंतर मग ते बोटिंगमध्ये झाल्यानंतर तिला आम्ही म्हटलं पुढे पुढे ये, म्हणजे आपण आता दुसरीकडे जाऊया. अशा प्रकारे ह्या बोटी सगळीकडे अशा धडकत होत्या. मग सान्वी बोटिंगमधून समोर आली आणि इतरांचं बघून ती अशी खेळत होती. बाकीचे कसे करतात वगैरे असं तिचं चाललं होतं खेळ. ती खूपच खुश झाली होती.
पुढे 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 आली. मग आम्ही सान्वी माझ्याकडे बघत होती आणि नंतर आम्ही घोड्यावर बसलो. मला आणि सान्वीला घोड्यावर बसायचं होतं. मग आम्ही घोड्यावर बसलो. घोडा पण फक्त 30 रुपयामध्ये, एक राऊंड फक्त. आदिराज घाबरला आणि सान्वी म्हणत होती पप्पांना माझे फोटो काढा, फोटो काढा. पप्पांचं आपलं चाललं होतं फोटो काढायचे. घोडा शांत उभा राहिलेला. तिथून आम्ही पाहिला उंट. आदिराजला उंट दाखवला, पण आदिराज घाबरत होता. सान्वीला म्हटलं उंटावर बसतेस का? सान्वी म्हटली नाही, मला खूप भीती वाटते. ती काय उंटावर काय बसली नाही. फक्त आम्ही लांबून उंट पाहिला आणि उंटाचे फोटो काढले. आदिराज इकडे तिकडे बघत होता. आदिराज म्हणत होता मम्मा किती मोठा उंट आहे. नंतर तिथं कार्यक्रम सुरू होता. तिथं आदिराजला डोंगरी महोत्सवामध्ये कार्यक्रम सुरू होता. तिथे मग आदिराजला आम्ही घेऊन गेलो. पण जास्त वेळ काय थांबता आलं नाही कार्यक्रम पाहण्यासाठी. आदिराज मागे कार्यक्रमच्या तिथे नाचत होता गाण्यावर. तो खूप खुश झाला होता. तो नुसता उड्या मारत होता. त्याला खूप नाचायला आवडतं. गोल गोल फिरून असा आदिराज नाचत होता गाण्यावर आणि मला हाक मारत होता मम्मा हे बघ, मम्मा हे बघ. आणि नंतर मग आम्ही घरी यायला निघालो. कार्यक्रम थोडासा पाहिला फक्त, अजून कार्यक्रम सुरू नव्हता. आता फक्त गाणी वगैरे म्हणायची चालली होती. कार्यक्रम होणार होता 9:30ला सुरू. पण आम्हाला जास्त वेळ काय थांबता आलं नाही. आदिराजला झोप यायला लागली होती. सान्वी आपली बघत होती. नंतर आम्ही आकाशी पाळण्यात बसलो. पण आदिराज खूप घाबरला, खूप रडत होता. इतक्या मोठ्या आकाशी पाळण्यात पहिल्यांदाच त्याला बसवलं होतं. त्याच्यामुळे ते खाली सगळे पाळणे वगैरे दिसत होती. त्याला कसं तरीच वगैरे पोटात वगैरे झालं. त्याच्यामुळे तो खूप पाळणा हलायला लागला, उंच उंच जायला लागला की आदिराज खूप घाबरला. खूप घाबरला आणि खूप जोरा रडायला लागलं. आदिराजकडे बघून मलाच खूप भीती वाटत होती. पण आता पाळणा सुरू झाल्यावर उतरताही येईना झालंय. ती त्याला घट्ट पकडलं. तो दुसरे दादा समोरच बसले होते. त्याला अरे मी सांगत होते बघ दादा कशी बसले. त्याचं मन हे करत होते कारण तो खूप घाबरला होता. नंतर मनस्वी जम्पिंग जपांगमध्ये बसली, उड्या मारत होती. ती खूप खुश झाली होती. तिला खूप जम्पिंग जपांग आवडतं. खूप म्हणजे खूपच